साधना ही काय आहे, तुम्ही काय सांगाल याबद्दल? भक्ती हा साधना करण्याचा एक मार्ग आहे. ओके. आपल्या अध्यात्मात साधनेचे मार्ग सांगितले, ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग. मग तुम्ही ते मंत्र चॅन्टिंग करून करा, मग तुम्ही ते मेडिटेशन करून करा, मग तुम्ही कर्मकांडातून करा. आपल्या एक सनातन धर्मात एक खूप छान आहे, व्यक्ती तितक्या प्रकृती आणि जेवढ्या प्रकृती तेवढे मार्ग. आत्ता जे आपण हे कॉन्व्हर्सेशन करतोय त्याच्यामध्ये तुम्ही काही गोष्टी उगीच स्वतःला पर्सनलाइज करून घेतल्या आणि तुम्हाला वाटलं की दीपक घासासेंनी माझा बोलता बोलता अपमान केला किंवा मला दुखवलं. आता ते अशुद्धी झाली ना. एक्सपिरियन्स आहे बोलण्याचा, देवाणघेवाणीचा. पण आता तुम्ही तुमच्या वर्जननुसार तुम्ही स्वतःला त्यातनं काही गोष्टी चिकटून घेतल्या, तिथं अशुद्धी तयार झाली. ओके. साधना हा जो अशुद्धी करून शुद्धतेचा जो प्रवास आहे त्यासाठी असणारं टूल आहे. अध्यात्म सरळ और सहज आहे. त्याला ट्विस्ट टर्न्स देऊन मोठे मोठे शब्द सांगून कन्फ्युजनची गरज नाही आहे. कारण त्यांचं अजून एक वाक्य आहे, जिथे कन्फ्युजन आहे तिथे क्लॅरिटी नाही आहे, क्लॅरिटी नाही आहे तर कमिटमेंट नाही आहे, कमिटमेंट नाही आहे तर चेंज नाही आहे. आपल्याला फ्लो होता यायला पाहिजे, अडकून राहून उपयोग नाही आहे मला. आणि जेव्हा आपण अडकतो ना तेव्हा आपणच प्रगती न होण्यासाठी कारणीभूत ठरतो. जसं 2026 आहे तर ह्या वर्षाचा गोल आहे, इथून पुढे त्यांना आध्यात्मिक क्षेत्रात जास्त प्रगती करायची. पण आधीचं जे त्यांना पण माहिती आहे की बऱ्याच गोष्टी अशा आहेत की कर्म कुठे ना कुठे खराब आहेत माझे, नाहीतर माझ्या थोड्या गोष्टी अशा आहेत की त्यांना स्वतःलाच रिअलाइज होतात की मी चुकलोय. मग हे कसं मग ते कॅरी फॉरवर्ड करू शकतात? कर्मात आपण बांधून घेतलंय. थोडक्यात त्याला कर्म म्हणजे काय समजून घ्यायला पाहिजे. कर्म जर का थोडं तुम्ही एनर्जी ऍस्पेक्टने बघितलं तर ते इम्प्रेशन आहे.